सामर्थ्य माझा बांधवान तुझ्यासाठी जीवन चालले नाही काही वाजले तुझ्यासाठी जीवन चालले नाही काही वाजले माझ्या कुशीत अजून बाळ या जीवनाचा बनला राहुल अडकपडी चांदचं बाळ या जीवनाचा बनला पराळ तुझ्यासाठी जीवन झाडले बाळा नाही पाणी पाजले जेव्हा तारकेश्वरचा मुलगा 5 वर्षाचा होता आई आई म्हणून रडत होता आई माझ्याशी एक शब्द तरी बोलू आई मला सोडून जाऊ नको ग तुझा वाचून माझा कोण आहे माझा वडील नुसता दारू पिते आई तू जर मला सोडून गेलीस तर माझा वडील माझा पालनहार करणार नाही ग खूप दारू पिते ग आई आई उठ ग मला बाळ म्हणून हाक मार ग आई माझी मायेचा सागर दिलातीने जीवन
जांभूळकर साहेबाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. अरे पर भगवंता, तो लहानसा मुलगा आहे आणि तुझ्या चरणावर मरण्यास तयार बाबा. ते बाई आणि तो माणूस बाबा, त्या बाईचे प्राण नका नेऊ बाबा. त्या लहानशा मुलाची दया पाहून होत नाही बाबा. जांभूळकर साहेब भगवान बाबा हनुमानजीच्या फोटो सामने गेले. म्हणते की बाबा जोगवीच्या फोटो सामने गेले, ज्योत लावली आणि त्या बाईसाठी काही विनवणी घातली आहे का? भगवान बाबा हनुमानजी, माझी विनंती तुम्हाला. भगवान बाबा हनुमानजी, बाबा माझी विनंती तुम्हाला. दुःख दूर करा बाईचे, दुःख दूर करा बाईचे, सत्य वचन दिला ओ बाबा, सत्य वचन दिला. आले तुझ्या चरणावर बाबा, आले तुझ्या चरणावर. जांभूळकर साहेबांनी त्या बाईसाठी 11 फुगाचा तीर्थ बनवलं. किती? 11 फुगाचा. 11 फुगाचा तीर्थ बनवलं. त्या बाईच्या गळ्यात साप नव्हतं. अजून जांभूळकर साहेबांनी 7 फुगाचा तीर्थ बनवलं. किती? 7 फुगाचा. 7 फुगाचा तीर्थ बनवलं आणि त्या परमेश्वराची कृपा झाली आणि त्या 7 फुगाच्या तीर्थाने त्या बाईने चम्मच चम्मच तीर्थ पिलं. हो, काही खाऊ शकत नव्हती, घेऊ शकत नव्हती, पण 7 फुगाच्या तीर्थाने ती बाई उठून बसली. जांभूळकर साहेबांची पत्नी ममताबाई, तिने चाय आणला, तो चाय सुद्धा पिलं. सर्व 12 जण गाडीमध्ये बसून आले होते, चकित झाले. जांभूळकर साहेबांची मुलगी अभिलाषा, तिने गिलासभर दूध पिलं. तो दूध पिऊन सर्व लोक चमत्कार झाला. म्हणते खरोखर परमेश्वर आहे, परमेश्वर आहे माझ्या बांधवानं. पण मनात भाव पाहिजे, भक्ती पाहिजे, तर परमेश्वर आपल्या पाठीशी धावत येणार नाही. बाबा खरे खरे राहो माझ्या हृदया, बाबा खरे राहो माझ्या हृदया.
सात फुकाच्या कीर्तनाने ती बाई उठून बसली माझा बांधवानो. असा परमेश्वर या जगाचा पात्र होणारे नाही आणि पुन्हा असा जन्म घेणार नाही आणि त्या भगवंताची आपल्याला आठवण राहील आपल्या अन कार्य करता मने तेव्हा त्या बाई कार्य करता मने तेव्हा त्या बाई सात 11-21 दिवसाचे कार्य दिलं आणि त्या बाईने चांगल्या प्रकारे घडवल्यानंतर जांभूळकर साहेब म्हणतात, यशवंतरावजी बिलवरी मुक्काम अकोटला नवी हवन कार्य बाई तू येशील का? शब्द मला मुलाचा माझ्या बांधवानं ती बाई शब्द देते. रोजी साहेब म्हणते मी 31/12/2002 यशवंतरावजी बिल्लोरी यांच्या घरी नवी हवन कार्याला येईल. पण 30 तारखेला तिच्या पतिदेव घोटाळा करून टाकते. म्हणते माझी पत्नी दुरुस्त झाली पण इकडे माही प्रकृती ढिलावली. माझ्याकडे सांगत पहिले कधी दारू पिऊ का नाही, 1 किलो मटन एकटाच खाऊन टाकू, 15-20 पोळे एकटाच खाऊन टाकू, पण एक हड्डी नाही चावलेली नाही, पोळी नाही चावलेली. पण आता कसा करू? माझी घरवाली येतात माई घरवाली खराब आहे, कोणती घेऊन धावली जाई उपास. पण पाहतो माई घरवाली का करते ना, मागून सटकून जातो शांताबाईच्या अड्ड्यावर. बिलकुल 2 पवे पितो ती देशी दारू. ते एवढ्याला होते ना, 60 होते किती, 40 होते किती, 90 बाबरी बहुत वाढलेले. म्हणजे तर 10 रुपये भेटे ना, नाही ते गडूळ पाण्याची भेटते नाही का. माझी पत्नी का करते लक्षात असू देतो आणि मागून सटकून जातो. या मानव धर्माची लेडीज आवाज काढतो लेडीज मध्ये आलता सत्यपाल का महाराज. हा लेडीज आवाज काढे ना, लेडीज आवाज काढून पाहिजे त्याच्यासारखा थोडासा बनावं लागते, म्हणजे थोडेसे लोक हसते आहे का नाही. तोंडाला बोंबाला तर लोक हसत नाही, थोडेसे ऍक्टिंग केला तर थोडेसे हसतात का. मग या मानव धर्माची शान, या मानव धर्माची शान बाबा तुझा भवन, या मानव धर्माची शान बाबा तुझ्या भावाना, आम्हा सेवकाचा मान, आम्हा सेवकाचा मान बाबा तुझ्या भवन, या मानव धर्माची शान बाबा तुझ्या भावाना,
धर्माची शान अवधूत भवन धर्माची शान अवधूत भवन या मला धर्माची शान बाबांचा भवन आम्हा सेवकाचा मान बाबांचा भवन आम्हा सेवकाचा मान बाबांचा समय जो लाहुनी नम तुझे मधावे समय जो लाहुनी नम तुझे मधावे जीवन हो आदि समझना जावे सेवा का तू स्वामी महान भगवत भवन सेवा का तू स्वामी महान भगवत भवन आम्हा सेवकाचा तू स्वाभिमान बाबांचा भवन आम्हा सेवकाचा मान बाबांचा भवन आम्हा सेवकाचा मान बाबांचा भवन दारू पीने को पैसा दो ना आजी दो ना दारू पीने को पैसा दो दारू पीने को पैसा दो ना आजी दो ना दारू पीने को पैसा दो दारू पीने को पैसा दो ना आजी दो ना दारू पीने को पैसा दो ना दारू पीने को पैसा दो ना आजी दो ना दारू पीने को पैसा दो दारू पीने को पैसा दो ना अभी दो ना दारू पीने को पैसा दो दारू पीने को पैसा दो ना अभी दो ना दारू पीने को पैसा दो अरे पीने को पैसा दो ना दारू पीने को पैसा दो ना दारू पीने को पैसा दो ना अभी दो ना दारू पीने को पैसा दो ना आपण पुण्याच्या बापाची पैशाची नाही देऊ आपण स्वतःच्या पैशाची पितो नहीं है पैसा तो बेच देंगे सोना और मटन के दिन खास करके होना जब तक है जीना तब तक है पीना ही पीना मरने पर कहे कोई पीना आज पीना दारू पीने का पैसा दारू पीने का पैसा होना आज पीना दारू पीने का पैसा पैसा
मस्त दारू लागली यार, मस्त दारू पिलो यार, मस्त मजा येऊन गेली मुले. अर्ध्या गिलास मध्ये शांत जीव झाला यार. गरम गरम होती. पहिल्या धाराची शिटी उभालाच मारलं पोटामध्ये. खुळखुळ खुळखुळ पोटात वाजली. शिटी बाहेर फेकते का म्हणणं असा वाटला. पुढीच गिटकला एवढा गिलास. मैं पीता नहीं था मुझे पिलाई गई, क्या तारीफ है बनाने वाले की, पानी में शराब मिलाई गई. अभियो मैं चाय पिऊन वाले उतरवतेस का मी त्या घरचा हा बस लोकांच्या घरची साखर सरावच का आपल्या घरचं काहीच नको. मजा का सांग माघारी मस्त मटण खावली त्याची. आपल्या घरचे दांडेच खावं पाहिजे. 12-13 अंडी एकटाच खाऊन टाक द्या. भाषा होती जी मजा घेतो मग भाषा भाषा बरोबर आहे मामा. काय यार माहित दारू उचलून टाकलं मग चढवून टाकतो उतार. तो तारकीचे भाऊ दारू पिणारा माझा बांधवानो. पत्नीला माहित न होता मी दारू पिलं, पण कोणीतरी सांगितलं आणि मग ती पत्नी विचारायला लागली. कारभारी कारभारी राया नाचा हो कारभारी तुम्ही दारू पिऊन आल्या खरा ना. कोण म्हणते दारू पिऊन आले म्हणून. म्हणजे तो शिल्पकार भाऊ सांगे काय सांगते तो तोंड बुचक्या तुझ्या जो काही करे सांगता तुम्ही. मी म्हणलो बायामध्ये विचार त्या घरवाला म्हणते नागोबा सारखा डोळ्यात येऊन राहिला. आपण मार्गात नसू का. आता मी सांगितलो म्हणलं मा घरवाला दारू नाही पे म्हणलं. आपण मार्गात का नसतो मी म्हणलो मी त्याला काय सांगतेस आजीबाई म्हणलं का तुला आजीबाई म्हणलं चष्म्याने म्हणलं ना नवरा दारू नाही पे म्हणलं. पण ते बाई सांगत आली तर खरी हो का म्हणतो. आपण मार्गात मावर विश्वास आहे का नस. मग तुमची भाषा काऊन अशी बदलली हो. तुला पहिलेच मालूम आहे का असंच बोलतो खर्रा खाल्ल्यावर असंच बोलतो मी. आणि लेंगुडे काऊन सांडवला तोंडातून. कधी कधी होऊन जाते तस. आणि डोळे काऊन लालाय तो तुमचे. झोप नाही झाली ना. झोप नाही झाली हो मुली एक सांगा काय साठी मार्गात आल्या म्हणते. तुला आराम झाला ना. दारू पिवायला आल्या. तुला आराम झाला जास्त बोलूच नको मासून. नाही काय साठी मार्गाला पहिलेच मार्गात येऊन नव्हता पाहिजे. सारखा खराब माणूस नाही. मग येलपाया मा तोंडाला नको सोडायचं कोणती धरून टाकली.